नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। काश्मीरच्या किश्तवाडमध्ये महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण। मोदींचं रक्त फक्त कॅमेरासमोरच का उसळतं, राहुल गांधी यांची टीका। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त भर पावसात सांगली कोल्हापूरच्या रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहतायत न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे। छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली आहे। यावेळी झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आलाय। मात्र देशासाठी लढताना महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे संदीप गायकर यांना वीरमरण आले। मोदीजी पोकळ भाषण देणं बंद करा अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल एक्स वरील पोस्टमध्ये केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना 3 प्रश्न विचारलेत। त्यामध्ये दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या विधानावर तुम्ही विश्वास का ठेवला, दुसरा ट्रम्प यांच्यासमोर झुकून तुम्ही भारताच्या हितांचा त्याग का केला, आणि तिसरं म्हणजे तुमचं रक्त फक्त कॅमेरासमोरच का उसळतं अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काल भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आलाय। सांगली कोल्हापूर मार्गावरील नीम शिरगाव पासून ते अंकली टोल नाकाच्या पर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून लाखो रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केलाय। अनेक दिवस सामान्य नागरिक खड्ड्यातून प्रवास करत होते, तेव्हा प्रशासनाने का लक्ष दिलं नाही असा प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारलाय। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरुवारी UAE पोहोचले। शिष्टमंडळाने अबुधाबी येथील राष्ट्रीय माध्यम कार्यालयाचे महासंचालक डॉक्टर जयमाल मोहम्मद उबेद अलकावी यांची भेट घेऊन त्यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूरची त्यांनी माहिती दिली आहे। दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत UAE कधी उभं राहू शकत नाही असं आश्वासन काबी यांनी दिल्याची माहिती खासदार शिंदेंनी दिली आहे। आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात।
बीड शहरातील वाढत्या नागरी समस्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना धारेवर धरलंय. शहरातील पाणी टंचाई, कचऱ्याचा वाढता प्रश्न, रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आणि विजेच्या अकार्यक्षम पुरवठ्याबाबत नागरिकात तीव्र असंतोष आहे. हे सर्व मुद्दे घेऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने काल मुख्याधिकारी अंधारे यांच्या भोंगळ कारभारावर टीका करत कामांच्या पूर्ततेची मागणी केली आहे. राज्यातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अजून सुद्धा सुरूच आहे. तर शिक्षण महामंडळाकडून अखेर या प्रश्नाबाबत नव्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. या प्रक्रियेमध्ये आता विद्यार्थ्यांचा 11वीसाठी 26 मे पासून प्रवेश नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. तर सुरुवातीला 21 मे पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र वेबसाईटवरील काही तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी 4 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जोरदार पावसामुळे पुण्यातील धनकवडी परिसरात असणाऱ्या पद्मावती नगर मधील एका मोठ्या सोसायटीची सीमारक्षक भिंत अचानक कोसळली आहे. तर या दुर्घटनेत भिंतींचा मलबा लगतच्या घरांवर कोसळलाय. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, पण काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घरं रिकामी करण्याची नोटीस देखील दिली आहे. मात्र स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत घरं सोडण्यास नकार दिलाय. आपण धनकवडीतील पद्मावती नगर येथे आहोत. 2 दिवसापूर्वी ही बिल्डिंग दिसत आहे ना, या बिल्डिंगच्या खालीचा बघितला आपण तो खचलेला भाग दिसत आहे. यामुळे या बिल्डिंगला तो धोका निर्माणच झाला आहे. पण हा बिल्डिंगचा जो खचलेला भाग आहे हा खाली येऊन ह्या गरिबांच्या घरावर पडलेला आहे. या गरिबांच्या घरात आत पूर्णपणे त्यांचे पत्रे तोडून ही डायरेक्ट ही जी दगड आहे ती आत घुसली आहेत. सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी नाही झाली. या गरिबांचा वाली कोण ही विचारण्याची वेळ आली आहे. आपण येथील जे रहिवासी आहेत यांच्याशी बोलूया की नेमकं याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची काय मागणी आहे, त्यांना सरकारला काय मागायचं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. जागी आम्हाला जागाच अशी द्यावी. जे आता जे भाग खचला आहे या भिंतीचा, ती सुरक्षा भिंत हिचा भाग खचला आहे, त्याबद्दल नेमकं आपल्याला काय बोलायचं. या सोसायटीवाल्यांनी आम्हाला घरच्या जागी घरच द्यावं. आमची जेवढी जेवढी जागा आहे तेवढी द्यावं. नाहीतर आम्ही उपायशांना इथं बसू. आम्ही पाऊस म्हणतो ना, पाऊस एवढा पडतो ना, आम्ही पावसातच राहणार. आम्ही कुठे जाणार नाही. आम्ही झोपायला एवढ्या पावसात झोपतो. नाही, आता ही जी आता भिंत खचली, सुरक्षा भिंत, आणि आज घरात पडली, यात कोण होतं का आता घरात? होतं ना. हे काय, ही भाऊजाई होती, ही 3 पोरं होते. अरे लागलं नाही कोणाला ना? भिताड पडलं त्या दिवशी. काय झालं सर, ते धडधड आवाज यायला लागला का, तर ते या पुढच्या नावाने माझ्या मुलाने काय केलं, हे बघा मुलगा आहे, त्यांचं घर आहे माझ्या मुलाचं, त्याने ते धडधड आवाज आल्यामुळं त्या पोराने काय केलं. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे,
आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतरची एक महत्त्वाची बातमी पाहूयात पुण्यातील. पुणे शहरातील पाचगाव, पर्वती, भांबुर्डे आणि वारजे येथील टेकड्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने 26,25,00,000 रुपयांचा पंचवार्षिक खर्च मंजूर केला होता. पण आजवर या निधीचा वापरच झालेला नसल्याने निधी तसाच पडून आहे. परिणामी टेकड्यांवरील सुरक्षा आणि पर्यावरणीय संवर्धनाच्या उपाययोजना रखडल्या असून हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्तांना थेट पत्र लिहून केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षाखालील 26 वर्षीय संघाची घोषणा BCCIने काल केली आहे. तर या दौऱ्यात भारतीय संघ 24 जून ते 23 जुलै दरम्यान सराव सामना म्हणजेच 5 एकदिवसीय आणि 2 बहुदिवसीय सामने खेळेल. तर या दौऱ्यासाठी IPL मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या 17 वर्षीय आयुष मेहत्रेकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान मिळालंय. राज्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या 5 दिवसांपासून विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून ते उत्तरेकडे सरकत असल्यामुळे पुढील 24 तास हे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे ठरणार आहेत. तर याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी केलाय. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.